सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे. सर्वांना प्रथमतः आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देताना मी सांगू इच्छितो की राष्ट्रावरती आणि भारतावरती जे काही काळे ढग आलेले आहेत, आत्ताच संपूर्ण राज्यात, स्टेटमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये पावसाची परिस्थिती आहे. आणि पावसाच्या वातावरणात हे दाट ढग हे जरी निसर्ग फुलवायच्या पाण्याचे जरी असले, पावसाचे जरी असले, परंतु खरे ढग जे आहेत हे केंद्र सरकारच्या असंविधानिक सरकारमुळे जे काळे वादळ आलेले, जे विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे आणि पेपर फुटी प्रकरण जे सातत्याने 19 वेळा घडले, पेपर फुटी प्रकरण 19 वेळा घडले. 14 वर्षामध्ये पेपर फुटी प्रकरणे 19 वेळा घडली. 14 वर्षात 19 वेळा पेपर फुटी प्रकरण घडलं. आणि या पेपर फुटी प्रकरणे 19 वेळा घडतं तर कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी सक्षमता, बोर्डाचे शिक्षणाधिकारी, शिक्षण मंत्री ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रगल्भता येणे गरजेचं आहे. शिक्षण मंत्रालयाचं नाविन्य येणं गरजेचं आहे. एक कुठलेही मंत्री हा अंगठेबहाद्दूर आहे असं मी म्हणत, त्याला कुठलाही अभ्यास नाही आहे, अंगठेबहाद्दूर आहे. माझा आरोप आहे. मग राज्याचे मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मंत्री असेल, देशाचे पंतप्रधान असतील, तर मला काय सांगू नका. राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री असेल, देशाचे पंतप्रधान असतील, हे जेव्हा सरकार सक्षमतेने करतायत, हे सरकार जर सक्षमतेने करतायत तर सक्षमतेने मंत्रिमंडळ चालवायला पाहिजे ना. सक्षमतेने मंत्रिमंडळ चालवायला पाहिजे. तर या सर्व संविधानिक गोष्टी जे केंद्र सरकार, राज्यातील, महाराष्ट्रातील राज्य सरकार, राज्यावरचे मुख्यमंत्री, ते केंद्रातील पंतप्रधान ह्याने आपल्या संपूर्ण गोष्टी ह्या संविधानिक क्षेत्रातून नियंत्रित करून कुठेतरी या सरकारला नियंत्रण असायला पाहिजे, चारी बाजूने नियंत्रण असायला पाहिजे. ते नियंत्रण मोदी सरकारकडेही नाही आहे आणि राज्यातील देवेंद्र सरकारकडे नाही आहे. त्यामुळे हे जे आलेले मंत्री महोदय आहेत, हे EVM हॅकिंगने आलेले आहेत, मताच्या टक्क्याने आलेले आहेत आणि कंटेनर गावखेड्यामध्ये पैसे वाटून आलेले आहेत. त्यामुळे हे निवडून आलेले सरकारची सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये विरोध असताना, हे सत्ताधारी म्हणजे केंद्रातील असेल, राज्यातील असेल, यांच्या विरोधात वातावरण विरोधी असताना पूर्ण देशामध्ये जरी सरकार EVM हॅकिंग मशीन करून मताच्या टक्केवारीने निवडून येतं आणि जबरदस्तीने सरकार चालवतं, मग याच्यात अर्थ चोरांचं सरकार, गद्दारांचं सरकार. याचा अर्थ मी म्हणेन चोरांचं सरकार, गद्दारांचं सरकार आणि हिटलरशाहीचं सरकार जर देशावर सत्ता गाजवत असेल आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन चिडून टाकून आणि विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी चार्ज करत असेल आणि ज्या तरुण वयातल्या तरुण मुली यांच्या शरीरावर बसून शर्मनाक घटनेसारखं जर गोष्टी करत असतील तर त्या पोलिस वेशातले राक्षस, जे कोणी पोलिस वेशातील राक्षस गुंड होते, त्यांना कोणी गणवेश पुरवले, त्यांना कोणी पोलिसांच्या अधिकार दिले, याबाबत सरकारने पडताळणी, सुरक्षा यंत्रणाने पडताळणी केली पाहिजे. तुम्ही दिल्लीतील पोलीस आयुक्तांची जरी उचल बांगडी, सस्पेन्शन केलं, निलंबन केलं, म्हणून या आंदोलनाच्या झालेल्या घटना दुर्दैव बदलता येत नाही. या आंदोलनाच्या झालेल्या घटना दुर्दैव बदलता येत नाही. आज आषाढी एकादशी, विठ्ठलानं माऊलीनं हित मागणे. आज आषाढ एकादशी आहे.
आज आषाढी एकादशी आहे महाराष्ट्रात. विठू माऊलीच्या चरणी ही मागणी आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला सुबुद्धी देव, देवेंद्र फडणवीसला सुबुद्धी देव, देशातील केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाला सुबुद्धी देव, मोदींना सुबुद्धी देव. तुम्ही देशाची प्रतिमा मलिन करतायत, तुम्ही राज्याची प्रतिमा मलिन करतायत आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारताय की महाराष्ट्रात जो कोण बदनाम करेल त्याला एकेकाला बघून घेईन. हे काय झालं? हे मुख्यमंत्र्यांची गरिमा नाही आहे, ही ढासळलेली प्रतिमा आहे. ही मुख्यमंत्र्यांची गरिमा नाही तर ढासळलेली प्रतिमा आहे. ज्या उभ्या 1960च्या स्वतंत्र भारताच्या 1960च्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या 108 हुतात्म्यांनी दिला, त्या हुतात्म्यांचं जरा सुद्धा किंमत असेल तर हे सरकार पायउतार होईल राज्यावरून. केंद्रातल्या सरकारलाही मी सांगतो, जरा 1947 पूर्वीच्या क्रांती जे 15 ऑगस्ट आता येत आहे 78वा, त्यापुढे ज्या काही क्रांतीवीरांनी क्रांती घडवली जरा सुद्धा त्यांची किंमत असेल तर केंद्राच्या सरकारमधून पाय उतारवा. मी देवेंद्र फडणवीस सांगतोय, राज्याच्या सरकारमधून पाय उतरावा. तुमचं सरकारच नाही आहे, घटनाबाह्य आहे, तुम्ही निवडून आलेला नाही. हे माझं स्पष्ट विश्लेषण आहे, हे आतून सांगतोय. तुम्ही जो काही रिझल्ट पाहिला 1000 फरक, 2000 फरक, 3000 फरक, 4000 फरक, 5000, हा EVM मशीनमधला फरक निवडणूक निर्णयाच्या निकालामध्ये हा फरक दिसतो. याचा अर्थ आहे पूर्ण मशीन सेटिंग केल्या, पूर्ण मतदार याद्या चोरल्या, पूर्व मतदान सेटिंग केलं, कंटेनरचे कनेक्टेड पैसे वाटप केले, टक्केवारीने हे निवडून आलं. जर जनता जर सरकारच्या विरोधात होती, जनता जर या निवडणुकीच्या उमेदवाराला विरोधात होती, सत्तेच्या विरोधात होती, तर पुन्हा ते सरकार कसं होईल? ही संशयास्पद गोष्ट आहे. म्हणून मी सांगतोय, ही संशयास्पद गोष्ट आहे. म्हणून मी सांगतोय, एस रविराज एक सामाजिक विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक, अनेक स्थापत्य अभियंता विश्लेषक, विविध गोष्टींचा अभ्यास करतो, विविध संविधानिक घटनेची पुस्तकं वाचतो, विविध राजकीय वर्तमानपत्र वाचतो, विविध टीव्हीवरच्या बातम्या वाचतो आणि त्यातून हे विश्लेषण करतो की ज्या निवडणुका झाल्या 2.5 वर्ष 2 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या केंद्राच्या, ज्या निवडणुका झाल्या वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी राज्याच्या, ह्याच्यामध्ये निवडून आलेले सरकार हे जनतेने निवडून आलेले सरकार नाही आहे. हे जनतेने मताधिक्य दिलेले सरकार नाही. हे मताधिक्य हे EVM चोरीचं आहे. हे मताधिक्य मतदार यादी चोरीचं आहे. हे मताधिक्य टक्केवारीचं आहे. हे मताधिक्य कंटेनर पैसे वाटपाचं, हे मी एवढं सांगेल. म्हणून आज सरकार हे जनभावना न ठेवता विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करतं, लाठी हल्ला करतं आणि संपूर्ण भारतभर तीव्र प्रतिक्रिया उमटतात. याची कुठेतरी जाण असायला पाहिजे. म्हणून राष्ट्रपती मुर्मू एका झोपलेले आहेत का? राष्ट्रपती मुर्मू पाहतात ना उघड्या डोळ्याने बातम्या का नाही पाहत? इंटेलिजन्स ब्युरो, सुरक्षा यंत्रणा, इंटेलिजन्स ब्युरो, सुरक्षा यंत्रणा राष्ट्रपतींच्या काय करतायत? राष्ट्रपतींना माहिती देत नाही. राष्ट्रपतीने ह्याच्यामध्ये दखलंदाजी घेऊन केंद्र सरकार बरखास्त करायला पाहिजे, राज्य सरकार बरखास्त करायला पाहिजेत. जिथे जिथे BJP सरकारे आहेत ते सगळे सरकारे बरखास्त करायला, कारण जिकडे तिकडे अराजकता आहे, जिकडे तिकडे अराजकता आहे. आज महाराष्ट्र असो, हरियाणा असो, पंजाबी असो, महाराष्ट्र असो, हरियाणा असो, पंजाब असो, लुधियाना असो, दिल्ली असो, अरुणाचल प्रदेश असो, जिकडे तिकडे अन्याय अत्याचार विरुद्ध प्रक्षोभ आहे, जन आंदोलन आहेत. पंजाबमध्ये 21 तारखेला शिखा तिरिकांनी केलं, शेतकऱ्यांसाठी केलं. हे फार दुरंदर आहे. जळतंय, मणिपूर जळतंय, महाराष्ट्र जळतोय, मणिपूर जळतोय, महाराष्ट्र जळतोय, पंजाब जळतोय, तामिळनाडू जळतोय, हरियाणा जळतोय, उत्तर प्रदेश जळतोय, बिहार जळतोय. हे संपूर्ण जळीत आगी या केंद्र शासन सरकारने, मोदीच्या सरकारने लावलेल्या आहेत. त्यामुळे देशाचे नवीन पर्व, नवीन क्रांती आता होईल. जे नरेंद्र मोदीचे जाण्याचे दिवस
प्रत्येकाला कालावधी आहे. इंदिरा गांधीच्या सरकारला पण 15 वर्षाचा कालावधी दिला होता. काँग्रेसच्या सरकारला पण 15 वर्षाचा कालावधी दिला होता. मोदी आले, त्याच्या पूर्व अटलजीच्या सरकारला पण 5 ते 7 वर्ष कालावधी दिला होता. प्रत्येकाला ठराविक कालावधी आहे. आता तुम्ही जेमतेम 29 पर्यंत 15 वर्षाचा कालावधी पूर्ण कराल आणि तुम्हाला पाय उतार व्हावं लागेल. जनता तुम्हाला तुमचा घरचा रस्ता दाखवणार, घरी पाठवणार. हे रवींद्र चांगो शिंदेचे सत्य विचार आहेत, सत्य बोल आहेत. आणि हे विश्लेषण आहे की येणाऱ्या 2029च्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नसणार आहे, मनुवादीचं सरकार नसणार आहे, नरेंद्र मोदीचं सरकार नसणार आहे, का अमित शहा पंतप्रधान नसणार आहे. हे तुम्हाला ठोसपणे सांगू इच्छितो. कारण हे सरकारने 12 वर्षामध्ये जो जो काही इतिहास घडविला तो सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. आज देशावरती एअर स्ट्राईक घडवला, पुलवामा घडवला आणि पहलगाम घडवला. तर का? तो लोकांना दाखवायला, राज्यातील निवडणुका जिंकायला की BJP सरकारचा केवढा प्रभाव आहे, देशावरती किती प्रेम आहे, देशासाठी किती लढाऊपणा आहे. आम्ही लगेच ऑपरेशन सिंदूर घडवतो आणि देशाचं कर्तव्य निभावतो. हे किती चुकीची भावना या केंद्र सरकारने संपूर्ण देशभर पसरवलेली आहे. संपूर्ण देशभर नाही आहे तर पूर्ण जगभर पसरवलेली आहे. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. मी फार पोटतिडकीने बोलतोय आणि हे पोटतिडकीने बोलणं म्हणजे जळजळ देशावरचं प्रेम आहे. हे पोटतिडकीने बोलणं म्हणजे देशावरचं प्रेम आहे. हे नरेंद्र मोदींनी जाणावं, हे देवेंद्र फडणवीसने जाणावं. उद्याचा काळ तुमचा विनाश काळ ठरणार आहे. जर तुम्ही विद्यार्थ्यांना असाच अमानुष हाल केला, तर विद्यार्थ्यांना अमानुषपणे जे उद्याचे भविष्य आहेत, हे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत, त्यांच्यावर जर असाच अमानुषपणे हाल केला, लाठीचार्ज केला, तर हे भविष्यच तुम्हाला सरकारमधून पाय उतारायला लावेल. हे देवेंद्र फडणवीसने शिकून घ्यावं, हे नरेंद्र मोदींनी शिकून घ्यावं. आणि राज्यामध्ये जे जे ते BJP सरकारे आहेत यांना इशारा आहे की या विद्यार्थ्यांपासून धडा घ्यावा. हे विद्यार्थीच तुमचं कर्दन काय ठरणार आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.